तर हॅलो फ्रेंड, मी आहे उषा शरद धुर्वे आणि स्वागत आहे तुमचं अमरावती टेरेस गार्डनवर. तर ही जी जागा आहे ना, ही आहे कुठली नर्सरी म्हणायची ही रोडवरचीच नर्सरी आहे. नवाते प्लॉट आणि शीतला माता मंदिर जिथे आहे, अगदी मंदिराच्या तिथेच ही नर्सरी आहे. आणि या नर्सरीच्या थोडं आत गेलं की नाही, तर तुम्हाला इतके सारे गुलाब इथे मिळतील आणि सगळ्या प्रकारच्या, आणि प्राईस फक्त ₹70. आणि जर तुम्ही जास्त घेतले तर ₹10 कमीसुद्धा करतील ते. म्हणजे मला 60-60 रुपयाला दिले हे. आणि सगळे हेल्दी प्लांट होते आणि प्रत्येक प्लांटला बघा 1 आणि 2 ब्रांचेस होत्या. आणि अगदी रोडवर बघितलं ना, सुरुवातीला तुम्हाला ही शेवंती वगैरे सगळ्या काही प्रकारचे सीझनल प्लांट मिळेल. म्हणजे आता विंटरमध्ये कुठले झाड लावायचे ना, हे तुम्हाला मी सजेस्ट करणार आहेचच. पण सोबत या नर्सरीला जर व्हिजिट केली तर चांगले चांगले हेल्दी प्लांट तुम्हाला लगेच मिळून जातील. तर नवाते प्लॉट आणि शीतला माता मंदिरच्या तिथे ही नर्सरी आहे. तर हा एक शेवंतीचा कलर जो आहे ना, हा मला खूपच आवडला आणि माझ्याकडे होते मागच्या वर्षी, आणि सगळे जेव्हा उमलेल ना तेव्हाच कळेल. आणि परत ही जी आहे ना व्हेरायटी, याला काय म्हणतात, अस्टरची व्हेरायटी, ही माझ्याकडे खूप सारे कलर होते. पण याला एकदा फुलं लागल्यानंतर ना परत मला वाटतं की फार कमी दिवस राहतात ती फुलं. पण मी जेवढे आहे ते सगळे हे केलं आणि त्यामधून काही कलर घ्यायचा विचार केला, पण नंतर म्हटलं की नको, असेच माझ्याकडे विंटर सीझनचे खूप फ्लावर्स होतात. आणि त्यानंतर मला इथे पिटुनिया ना, त्यांनी याची प्राईस सांगितली होती ₹50 आणि खूपच हेल्दी पिटुनिया वाटला मला इथे. आणि बघा, गझानिया आहे, गझानीचे खूप सारे कलर आहेत. आणि परत डिॲन्थस, पिटुनिया, असे खूप सारे हिवाळ्याच्या ज्या थंडीमध्ये फ्लावर्स येतात ना सगळ्यात जास्त प्रमाणात, ती ही सगळी जी फुलं आहेत ती इथे तुम्हाला दिसेल. आणि थोडं इकडे बघा, थोडं हे बघा, गोंफरे ना, ही मी परत हे कॅलेंडुला, आणि अजून काय काय नाव सांगू मी. इकडे या साईडला बघितलं तर एक्झोरा, आणि इथे खूप सुंदर असे जास्वंदाचे सुद्धा कलर्स होते. आणि याची प्राईस त्यांनी काय ₹80 की काहीतरी सांगितली. आणि जर थोडे जास्त प्लांट घेत असाल तुम्ही, किंवा त्याच्याशी बार्गेनिंग जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जमली, तर नक्कीच तुम्हाला ही झाडं काही ना काही कमी पैशामध्ये मिळून जाईल. आणि मी पण सुद्धा केलं. मी एवढे झाडंसुद्धा कमी करून, यार माझी एक यूट्यूबर असूनसुद्धा काही किंमत नाही यार. फक्त त्यांनी ₹10 कमी केले आणि दुसऱ्या बाईला आले, तिला पण तेवढेच कमी केले. पण असो, जाऊ द्या. एक हे जर साल्वी आहे ना, याच्यामध्ये एकच कलर होता. एका वर्षी ना इतके सारे कलर होते ना माझ्याकडे. आणि हा पिवळ्या रंगाचा गुलाब जो आहे तो मला खुणावत होता माझ्याकडे सारखा. म्हणजे मला असं, मी ठरवलं होतं की गुलाब घ्यायचे नाही, आणि तेच ठरवून मी इथे गेले होते. आणि परत पाहिले, इतके हेल्दी आणि इतकी बघा असे टवटवीत गुलाब दिसले मला. आणि मला न राहावल्या गेले तरी मी काही गुलाब घेतले आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवेल की मी कुठले कुठले कलर घेतले आहे. आणि थोडंसं इकडे बघा, हे सगळं तुम्हाला रोडवर समोरच दिसेल. जे काही विंटर सीझनचे जे फ्लॉवर्स आहेत ते सगळे तुम्ही घेऊ शकता. आणि इथे स्टॉकचे पण फुलं होते आणि बाकीचेसुद्धा परमनंट झाडंसुद्धा इथे होती. पण मला यापैकी जास्त काही घ्यायचे नव्हते. मी ठरवलंच होतं की अगदी खूप यावर्षी जमा नाही करायचे. आणि डेहलियाचे कलर बघा, तर यामध्ये हे फुलं इथेच आता उमरलेले आहे. पण आपल्याला कसं झाड निवडायचं की ज्याला कळ्या लागलेल्या असतील, म्हणजे काही दिवस आपल्याकडे महिनाभर ते फ्लॉवर तरी झाले पाहिजे. आणि इथे बघा पाम ट्रीज आहेत, असे खूप सारे झाडं, क्रोटन आहे, शफलेर आहे. आणि थोडं इथे जेव्हा आपण खाली उतरू ना, त्याच्यानंतर एकदम असा काहीतरी खजिना मला गवसल्यासारखा झाला. आणि बघत राहिली मी या फुलांकडे. डिहालियाचे कलर खूप आहेत, पण मी यावर्षी सॅपलिंगच बोलवले आहेत माझ्याकडे. आणि ते सुद्धा थोडेसे वेगळे कलर आहे. कारण इतके मोठे नेल्यानंतर ना, अगदी नेता याचे मला चांगलाच अनुभव आहे की त्याच्या फांद्या तुटतातच, ते फुलं पण तुटून जातात, अगदी किती चांगलं तरी नेले तरी तुम्ही. आणि युफोर्बिया पण होतं इथे. शेवंतीचे बघा इतके सारे कलर आहे. यामधले मी काहीतरी 2 की 3 घेतले आहे. आणि शेवंती तुम्हाला कितीतरी काय प्राईस सांगितली गड्या, ₹60 की काहीतरी सांगितली. आणि गुलाब हे 70चे होते, तर त्यांनी मला ₹60 दिले, ₹10 कमी केले. तर मला ना गुलाबांची केअर नाही घेणं जमली. पण यावेळेस ठरवलं की गुलाबांची छान काळजी घ्यायची. आणि सगळ्या झाडांप्रमाणे यालासुद्धा खूप छान वाढवायचं. आणि हा बघा कलर किती सुंदर केशरी कलर आहे ना. या कलरकडे पाहताच मी एकदम इतके मोहित झाले. आणि यातले काही विचार तर केला होता की 7-8 गुलाब न्यायचे, पण नंतर ठरवलं की नको, पहिली यांची आपण छान काळजी घेऊया आणि नंतरच वाटलं तर मग गुलाब आपण जमा करायचे.
प्रॉपर त्यांना ना खरंच इन्सेक्टिसाईड आणि थ्रिप्सवर जे माईट्स वगैरे अटॅक करतात ना, त्यासाठी खूप स्प्रे करावं लागतं. दर आठवड्याला जरी म्हटलं ना, तरी पण असं काही वावगं ठरणार नाही. तर मला असं वाटलं की पहिले हे 3 घेते आणि छान वाढले, तर मग आणखी घेईल. आणि सध्या मी एक डेव्हिड ऑस्टिन म्हणून एक रोज असतं जो प्रकार आहे, तो खूपच सुंदर प्रकार आहे. तो मी माझ्या गार्डनमध्ये मागवला होता. सगळ्यात पहिले तर 4च गुलाब मागवले आहेत. ऑनलाईन प्लांट आले की त्याची मी ऑनलाईन तुम्हाला अनबॉक्सिंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच. पण सध्या तरी तुर्तास हा तुम्ही नर्सरीचा व्हिडिओ बघा, जो तुम्हाला खरंच मला असं वाटेल की तुम्ही घरच्या घरी बसल्या ठिकाणी ना हे सगळे एन्जॉय करू शकाल. आणि शेवंती इतक्या साऱ्या होत्या आणि काही इथे उमलायच्या होतात, त्यामुळे मी म्हटलं की नको. आणि नंतर मला हे पण आवडलं, याचं कॉस्मॉस. आणि हा छोट्या याचा प्रकार आहे. जो मोठा वाढतो की नाही, तो मला फारसा आवडत नाही. आणि बाकीचे पण प्लांट होते, पण मला त्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हतं. कलांची वगैरे ऑलरेडी माझ्याकडे आहेतच. आणि नर्सरी इम्पेशन्स हे झाड मी कितींदा नेलं असेल तुम्हाला काय सांगू. त्याच्यामधली ही जी देसी व्हेरायटी म्हणता येईल, तर ती ना खूप इझिली खूप छान वाढते. पण हे जे आहे ना, खरंच यांना नाही वाढू शकले मी. तर मी ठरवलं की यापुढे यांच्या बिलकुल मोहात पडायचं नाही आणि या झाडांकडे बघायचंसुद्धा नाही. आणि मी तसं केलंसुद्धा. तर थोडं सावर घालावं लागतो मनाला, तरच मला असं वाटतं की काय माहिती पैसे वाचवू की काय असं करू, असं आपण म्हणू शकतो. पण शेवटी तेच होणार आहे की बुद्धीपेक्षा मनच जिंकेल आणि हे प्लांट माझ्या घरी येतील, ही मलासुद्धा गॅरंटी आहे. त्याच्यामुळे अशा या बोलण्याला काहीही अर्थ नाही आहे. चला जाऊ द्या, जीवनाचा आनंद कोणाला कशात असतो, कोणाला कशात असतो, पण मला ना या प्लांटमध्ये आनंद आहे. आणि त्यानंतर जे मला एक रोजचा एक आनंद देऊन जातं ना हे सगळे प्लांट, तर ते मी तुम्हाला शब्दात काय सांगू. तेव्हा जाऊ द्या, या बाकीच्या गोष्टींकडे जाऊ द्या. पैसा कमवायचाच आहे माणसाला, असं किती जगायचं. आणि आता तर लाईफ खूप कमी झालेलं आहे सगळ्यांचंच, कारण आजकालची जी जीवनशैली आहे ती सगळी म्हणजे असंतुलित झालेली आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टींवर चर्चा नकोच. तर तुर्तास तरी मला असं वाटलं की चला याच्यामधले 2-3 प्लांट घेऊया. फार काही विचार करून नयेच आणि बिलकुल बुद्धीला त्रास देऊ नये असं मला वाटलं. आणि यानंतर मी काही गुलाब पण घेतले, शेवंती पण घेतली आणि विंटर सीझनचे काही प्लांट पण घेतले. तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच. पण ही जी गुलाब आहेत ना, या सगळ्यांकडे एक नजर टाका तुम्ही. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. एका मराठी माणसाला मला असं वाटतं की सगळ्या मराठी लोकांनी मिळून मदत केली पाहिजे. सो बाय बाय.